नमस्कार मित्रांनो, कितीही घट मैत्री असू द्या, परंतु आपल्या मित्राला कधीच घरात आणू नका. त्याची आपल्या बायको मुलांशी ओळख करून देऊ नका. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो नारायणाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, कितीही जिवलग मित्र असू द्या, कितीही घट मैत्री असू द्या, परंतु या चार लोकांना घरी कधीच बोलावून आणू नका. प्रियदर्शकांनो, आजचा विषय खूपच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते तुम्ही जाणून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण काही माहित नसल्यामुळे, अज्ञानामुळे अशा गोष्टी करून बसतो ज्यामुळे आपण खूप मोठ्या संकटात अडकतो आणि मग नंतर आपण पश्चाताप करत बसतो. विचार करतो की जर मी असे केले नसते तर खूप बरं झालं असतं. त्यामुळे जर आपण एखाद्या संकटात अडकण्यापूर्वीच काही खबरदारी घेतल्या तर ते आपल्यासाठी नेहमीच योग्य असेल. आपण कोणत्याही संकटात अडकणारच नाही आणि मग आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा येणार नाही. विद्वान लोक नेहमीच म्हणतात, जो मनुष्य संकटकाळी संयम ठेवून वागतो त्याला नंतर डोक्याला हात लावायची गरजच पडत नाही. संयमी व्यक्ती येणाऱ्या कठीण काळापासून स्वतःला नेहमीच वाचवत असतो आणि म्हणूनच संयमी व्यक्तीलाच सर्वात मोठा विजेता म्हटले गेले आहे. मित्रांनो, आंधळा तो नसतो जो स्वतःला पाहतो, आंधळा तर तो असतो जो दुसऱ्यांना पाहत असतो. माणसाने नेहमीच कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःकडे पाहिले पाहिजे. त्याने विचार केला पाहिजे की यामध्ये तो फायद्यामध्ये असेल की तोट्यात असेल. जो माणूस कोणताही काम करताना त्याचा पूर्णपणे विचार करतो तो माणूस कुठल्याही संकटात अडकण्यापासून, कुठलेही पाप कृत्य करण्यापासून स्वतःला नेहमीच वाचवतो. त्या व्यक्तीवर येणारे सर्व संकट माघारी फिरून जातात. जो स्वतःकडे पाहत नाही असा व्यक्ती स्वतःला गुन्ह्यांच्या दलदलीमध्ये अडकवून बसतो आणि निर्दोष असून सुद्धा मारला जाऊ शकतो. मित्रांनो, या संबंधात मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छितो. पंचतंत्र मधील ही कथा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्याचबरोबर ही कथा तुम्हाला खूप काही शिकवून सुद्धा जाणार आहे. एका विहिरीमध्ये त्याच्या परिवारासोबत एक बेडूक राहत होता. त्याचा परिवार मोठा होता परंतु अशिक्षित होता आणि म्हणूनच त्याच्या घरात नेहमीच भांडणाचे वातावरण असायचे. तो बेडूक त्याच्या परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत खूप वर्षांपासून त्या विहिरीमध्ये राहत होता. त्या बेडकाच्या कुटुंबामध्ये कुटुंब सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी भांडण होतच असे. त्या बेडकाचे जावई त्याला खूप त्रास द्यायचे. एके दिवशी त्यांनी मिळून बेडकाला खूप मारलं आणि त्या बेडकाने सुद्धा जाव्यांच्या या त्रासाला वैतागून त्यांना धडा शिकवण्याचा प्रण घेतला. एके दिवशी तो बेडूक एका वेलीचा आधार घेऊन त्या विहिरीमधून बाहेर निघाला आणि जाव्यांना धडा कसा शिकवायचा याचा विचार करू लागला. तेव्हा त्याची नजर बिळामध्ये जाणाऱ्या एका सापाकडे जाते. त्या बेडकाला जाव्यांना धडा शिकवण्याचा उपाय आता सुचला होता. त्याने विचार केला की मी माझ्या दृष्टजाव्यांना या सापामार्फत नष्ट करू शकतो. कारण कोणीतरी हेच सांगते की स्वतःचा हेतू साधण्यासाठी शत्रूसोबत शत्रूचं आणि बलवानासोबत बलवानाच भांडण लावून द्यावं. कारण असं केल्यामुळे दुश्मनाला मारण्यात कोणतीच अडचण येत नाही. असे म्हणतात की ज्याप्रमाणे काट्याने काटा काढला जातो त्याचप्रमाणे त्रास देणाऱ्या दुष्ट शत्रूला नष्ट करण्यासाठी त्याचे भांडण हे शत्रूसोबतच लावून दिले पाहिजे. आणि हाच विचार करून तो बेडूक त्या सापाच्या बिळाच्या द्वाराजवळ पोहोचला आणि त्या सापाला गोड आवाजात हाक मारू लागला. बेडूक म्हणून लागला, हे माझ्या मित्रा, मी एक बेडूक आहे आणि मी खूप मोठ्या अडचणीत आहे आणि तुझ्याकडे मी मदतीची याचना करतोय. माझ्या नातेवाईकांनी मिळून मला खूप मारले आहे. मी कसाबसा माझा जीव वाचवून माझ्या घरातून पळून इकडे आलो आहे. जर मी पळून आलो नसतो तर त्यांनी मला आज मारूनच टाकले असते. आता तुम्हीच माझी मदत करू शकता. तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक भागवा, त्यामुळे माझी सर्व अडचण नाहीसी होईल. तुम्ही माझ्यासोबत मैत्री करा. बेडकाचा आवाज ऐकून साप विचार करू लागला, माहित नाही मला कोण आवाज देत आहे. बुद्धिमान लोक नेहमीच म्हणतात की ज्याच्या कुळाचा आणि स्थानाचा काही आता पत्ता नसतो त्याच्यासोबत कधीच मित्रता करू नये. यामध्ये एखादा कट सुद्धा असतो. एखादा कोणीतरी मला बोलावून एखाद्या जाळ्यात अडकवू इच्छित असेल
सापाने विचारलं, अरे मित्रा, तू कोण आहेस? कृपया तुझा पूर्ण परिचय मला दे. बेडूक म्हणू लागला, मित्रा, मी एक बेडूक आहे जो खूपच अडचणीत आहे आणि मी तुमच्यासोबत मैत्री करण्यासाठी इथे आलो आहे. साप म्हणून लागला, अरे भावा, तू हे काय म्हणत आहेस? आग आणि पाण्याची कधी मैत्री होते का? जो ज्याचा शिकार असतो तो कधीच त्याच्याजवळ जात नाही. मग एवढे सर्व असूनही तू माझ्यासोबत मैत्री करण्याबद्दल विचार कसा करू शकतोस? बेडूक म्हणाला, मी तरी काय करू? तसं तर तू माझा शत्रूच आहेस, परंतु मी माझ्या परिवारापासून इतका त्रस्त झालो आहे की ते मला माझ्या शत्रूपेक्षाही मोठे शत्रू वाटतात. एक म्हण आहे, जेव्हा विनाश वेळ जवळ आलेला असतो तेव्हा दुश्मनाच्या पायी नतमस्तक होऊन धनाची आणि प्राणाची रक्षा करणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, बेडकाचे म्हणणे ऐकून सापाने विचार केला की आता तर मी म्हातारा झालो आहे आणि त्यामुळे मला सहजासहजी शिकार सुद्धा मिळत नाही. आणि आता जर मी या बेडकासोबत मैत्री केली तर मला माझं पोट भरण्यासाठी अन्न मिळेल. असं म्हणतात की जो व्यक्ती कमजोर झाला आहे, ज्याचा कोणीही असणारा नाही, अशा व्यक्तीला सोपे काम पकडायला पाहिजे, ज्यामुळे आरामात त्याचे जीवन चालू राहू शकते. आणि हाच विचार करून तो साप त्या बेडकासोबत जाऊ लागला. बेडकाने सांगितले, हे माझ्या प्रिय मित्रा, माझी ही एक गोष्ट लक्षात ठेव. मी तुला ज्याला सांगेल तू फक्त त्यालाच खायचा आहेस, कारण त्या विहिरीमध्ये माझं सुद्धा कुटुंब, माझी सुद्धा बायको आणि मुलं राहतात. साप म्हणाला, हे मित्रा, तू काळजी करू नकोस. तू ज्याला म्हणशील मी त्यालाच खाई. मी तुला माझा मित्र मानला आहे. आता घाबरण्याची कोणतीच गोष्ट नाही. मी आता फक्त तुझ्या इशाऱ्यानेच काम करणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे त्या बेडकाने सापाला सोबत नेऊन विहिरीच्या एका कपारीमध्ये थांबण्यास सांगितलं आणि तो बेडूक इशारा करून त्या सापाला त्याचा शत्रू दाखवत असे. शेकडो बेडकं पाहून साप मनातल्या मनात खूपच खुश झाला. तो विचार करू लागला की या मूर्खाने तर मला स्वर्गसुख दिले आहे. आता मित्रांनो, तो साप रोजच्या रोज 1-2 बेडके खाऊ लागला आणि काही दिवसातच त्या सापाने त्या बेडकाच्या सर्व शत्रूंना खाल्लं आणि जेव्हा एकही शत्रू वाचला नाही तेव्हा सापाने त्या बेडकाला सांगितलं, हे बेडूक, मी तुझे सर्व शत्रू आता संपवले आहे. आता तू सांग, मला भूक लागली आहे, मग मी माझी भूक कोणाला खाऊन शांत करू? बेडूक म्हणाला, हे माझ्या प्रिय मित्रा, आता तू इथून जाऊ शकतोस आणि बाहेर जाऊन तुझी भूक तू भागवू शकतोस. माझे काम आता संपले आहे. माझे सर्व शत्रू मेले आहे. बेडकाचे बोल ऐकून साप म्हणाला, हे मूर्ख बेडका, तू मला इथून जायला सांगत आहेस. आता तूच सांग, मी कुठे जाऊ? माझ्या बिळावर तर कोणी दुसऱ्यानेच अधिकार गाजवला असेल. आता भलाई तर याच्यामध्येच आहे की तू मला इथेच राहू दे आणि तुझ्या कुटुंबातूनच माझ्या अन्नाची व्यवस्था कर, नाहीतर मी तुझ्या कुटुंबातील सर्वांना खाऊन टाकेल. मित्रांनो, बेडूक पूर्णपणे अडकला होता. त्याने केलेल्या चुकीवर आता त्याला पश्चाताप होत होता. तो विचार करू लागला, मी जर या सापाला इथे आणले नसते तर बरं झालं असतं. आता तर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खूप मोठे संकट आले आहे. जर मी याला नकार दिला तर हा माझ्या पूर्ण कुटुंबाला खाऊन टाकेल. त्यामुळे याच्यापासून वाचण्याचा आता एकच उपाय आहे. याला रोजच्या रोज एक बेडूक खायला देत राहू. कोणीतरी हे खरं म्हटलं आहे की स्वतःपेक्षा जास्त ताकद असणाऱ्या शत्रू सोबत मित्रता करणे म्हणजे स्वतःहून विष प्राशन करण्यासारखेच आहे. बेडकाने विचार केला की आता माझं सर्व काही संपणार आहे. मग अशा वेळी मी छोटीशी गोष्ट देऊन जर हे सर्व वाचवू शकत असेल तर त्याला ती छोटीशी गोष्ट देणे योग्य ठरेल. कारण ताकदवर माणसाच्या मागण्याने जो दुर्बल मनुष्य दान सुद्धा मनापासून देत नाही, तेव्हा तो ताकदवर पुरुष त्याच्याकडून सर्व काही हिसकावून घेऊ शकतो. जिथे सर्व काही जात आहे तिथे अर्धे देऊन अर्धे वाचवण्यातच शहाणपणा आहे. थोड्यासाठी बुद्धिमान पुरुष अधिकाचा नुकसान नाही करत. तो बेडूक हप होऊन त्या सापाला रोज एक बेडूक खायला देत असे. एके दिवशी त्या सापाने त्या बेडकाच्या मुलालाच खाल्लं. यामुळे त्या बेडकाला खूप जास्त दुःख झालं आणि तो रडू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला म्हटलं, हे दृष्ट बेडका, तू आता का रडत आहेस? तू तर आपल्या पूर्ण प्रजातीलाच नष्ट केले आहेस. तू या गोष्टीचा सुद्धा विचार केला नाहीस की संकटाच्या वेळी आपल्या जातीची लोक उपयोगी पडत असतात. असे म्हणतात की घाणेरडे कपडे घालून कुठेही बसले जाऊ शकते,
त्याच्याप्रमाणे चारित्र्यहीन व्यक्ती त्याचे उरले सुरलेले चारित्र्य देखील वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. पत्नी म्हणून लागली, हे मूर्खा, आता रडल्याने काहीच होणार नाही आणि म्हणूनच इथून पळून जाणेच योग्य आहे. बेडकाला त्याच्या पत्नीचे म्हणणे पटले आणि ते सर्वजण ती विहीर सोडून तिथून पळून जाऊ लागले. आता त्या विहिरीमध्ये एक सुद्धा बेडूक राहिला नव्हता आणि इकडे सापाला खूप जास्त भूक लागली होती. सापाने त्याच कपारीत राहणाऱ्या एका किड्याला म्हटलं, हे बघ भावा, या विहिरीमधील सर्व अन्न आता संपले आहे आणि माझा मित्र बेडूक सुद्धा मला फसवून इथून पळून गेला आहे. आता तू एक काम कर, तू इथून जा. तो बेडूक जवळच्याच कुठल्या तरी तलावामध्ये गेला असेल, तू त्याला बोलावून इकडे घेऊन ये. सापाचं म्हणणं ऐकून तो किडा त्या बेडकाला शोधण्यासाठी जवळच्या तलावाच्या दिशेने निघाला आणि त्या किड्याने बेडकाला सापाने बोलावलं आहे असं सांगितलं. बेडूक म्हणाला, हे माझ्या मित्रा, जाऊन त्या सापाला सांग की हा बेडूक आता त्याच्या जाळ्यात अडकणार नाही. तो साप पापी आहे, धूर्त आहे. कुठल्याही धूर्त व्यक्तीवर विश्वास ठेवायला नाही पाहिजे. बेडूक म्हणाला, सर्व काही गमावून आता मला हे चांगलं समजलं आहे की आपल्याच माणसांचा विरोध, बलवान व्यक्तीसोबत स्पर्धा, स्त्री, बालक, वृद्ध आणि मूर्खासोबत वादविवाद कधीच करू नये. मूर्ख पुत्र, मूर्ख कन्या, रागीट स्वभावाची पत्नी, दरिद्रता, दुष्ट पुरुषांची सेवा, नेहमी कर्ज घेऊन जगणे, या 6 गोष्टी आपल्या दुःखाचे कारण असतात. या गोष्टीमुळे माणसाला नेहमीच दुःख प्राप्त होते. बेडकाला आता समजलं होतं की आपापसातील भांडण नेहमी दुःखाचे कारण असतात. इतिहास साक्षीदार आहे की आपापसातील भांडणामुळेच महाभारत घडले होते. आपापसातील भांडणामुळेच आपल्या देशावर मोघलांचे आणि इंग्रजांचे साम्राज्य आले होते. असे म्हणतात की चुकूनही या 7 माणसांना आपल्या घरात आणू नये. तुमची कितीही घट्ट मित्रता असू द्या, कितीही जीवाभावाचे मित्र असू द्या, तरी सुद्धा कधीही घरात अशा लोकांना आणू नये. ते 7 लोक कोणते आहेत जाणून घेऊया. नंबर 1, वाईट कर्म करणारे व्यक्ती. अशा लोकांसोबत कितीही घट मैत्री असू द्या, अशा लोकांना कधीही आपल्या घरी आणू नये. नंबर 2, खूप जास्त खादाड व्यक्ती. नंबर 3, जो नेहमीच सर्वांसोबत वैर करत असतो. नंबर 4, फसवणूक करणारा व्यक्ती. नंबर 5, हिंसक कार्य करणारा असा व्यक्ती जो दुसऱ्यांना कष्ट देऊन स्वतः सुखी बनत असतो. नंबर 6, देशाचा किंवा वेळेचा ज्याला काही आता पत्ता नसतो, असा व्यक्ती ज्याला स्वतःच्या देशाबद्दलच स्वतःच्या कुळाबद्दल काही माहीत नसते. ज्याला वेळेची किंमत नसते, अशा व्यक्तीला कधीही घरी आणू नये. नंबर 7, निंदनीय वेशभूषा करणारा व्यक्ती. जे लोक अशी वेशभूषा करतात ज्या वेशभूषेची सर्व लोक निंदा करत असतात, अशा व्यक्तीला आपल्या घरात कधीही आणू नये. मित्रांनो, या 7 व्यक्तींना आपल्या घरात कधीच आणू नका. आणि चुकून तुमच्या घरात अशा व्यक्ती आल्या तर त्यांना जास्त वेळ तुमच्या घरात थांबवू देऊ नका. असे लोक तुम्हाला त्रास पोहोचवू शकतात. पापी, दुराचार्य आणि अत्याचारी लोकांना घरात थांबवणे हे सुद्धा तेवढेच मोठे पाप आहे जेवढं मोठं पाप त्याने केले आहे. असं म्हणतात की दुष्ट लोकांसोबत राहून सज्जन सुद्धा त्याच्याप्रमाणे नष्ट होतात, ज्याप्रमाणे सुक्या लाकडासोबत ओली लाकुडे सुद्धा जळून जातात. आणि म्हणूनच अशा लोकांसोबत कधीही कुठलाही संबंध ठेवू नये. ना त्यांच्यासोबत जावे, ना त्यांना घरी बोलावून आणावे. अशा लोकांपासून नेहमीच लांब राहण्यात शहाणपणा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझे म्हणणे पटले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण, जय श्रीराम, जय श्री हनुमान.